माझ्या युवकांसाठी देखील युवा प्रशिक्षण योजना केली, त्याच्यात थोडी अडचण आली आहे, परत ती अडचण देखील दूर करणार आणि त्या युवा प्रशिक्षण योजना देखील सुरू होणार, त्यांच्या हाताला काम मिळणार, त्यांना रोजीरोटी मिळणार, हा देखील शब्द आपल्याला ठरवायचं आहे। एकनाथ शिंदे बोलतो ते करतो, माहित आहे तुम्हाला। एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार आपण पुढे नेतोय, आनंद दिघे साहेबांचे विचार आपण पुढे नेतोय आणि म्हणून हे जेवढे आपले उमेदवार आहेत, किती आहेत सगळे 24 21 उमेदवार जे आहे, डॉक्टर स्पृहा अतुल डकरे, आपल्या पूनम सूरज येवूल, राम लखन प्रल्हाद कोते, तेजस्विनी योगेश इसोकर, सोनम राम धुळे, हर्षल नामदेव पायगण, प्रियांका आवंडकर, सचिन धुळे, रमण्य माणिक आवंडकर, आशा गणेश नेमाडे, रजनी व्यवहारे, प्रकाश अस्वाल, पूजा श्रीवास्तव, किशोर डावळे, श्वेता नाते, परमेश्वर टिके, या ठिकाणी कांचनताई, मीनाताई, विनोदताई, शाह, शरीन बानो शाकीर, सौम्यदीन करीमुद्दीन, सचिन किशोर वाघमारे, स्नेहा राजेंद्र भोवनकर, ठीक आहे। जे सगळे असतील नसतील त्या सगळ्यांना धनुष्यबाणावर बटन दाबून विजयी करायचा आहे। तुम्हाला मी खास याच्यासाठीच भेटायला आलोय की इथं बदलाव पाहिजे, परिवर्तन पाहिजे, सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाणारे आपले डॉक्टर आहेत आणि मी आपल्याला हे सांगतो, डॉक्टर या ग्रामीण भागामध्ये काम करणारे आहेत, त्यांचा परिवार जो आहे समाजसेवेला वाहून घेतलेला परिवार आहे, अगदी वडिलांपासून शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, बघा मी बघितलं की गेल्या नगरपालिका, आता नगरपालिका झाल्या, त्याच्यामध्ये मी प्रचार केला महाराष्ट्रामध्ये, आजही या उर्वरित नगरपालिकांमध्ये फिरतोय, पण इथं दुसरं कुठलाही प्रचार होत नाही। महाविकास आघाडी तर दिसतच नाही। महाविकास आघाडीने पराभव मान्य केलेला आहे। अरे कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहायचं असतं, कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असतं, फक्त घरात बसून घरात बसून राजकारण करता येत नाही, लोकांमध्ये जावं लागतं, उन्हातान्हात फिरावं लागतं, शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतं आणि म्हणून मी 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे निर्णय घेतले त्या सगळ्या निर्णयाबद्दल सगळ्या निर्णयातला सगळ्यात आवडता निर्णय कुठला असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। माझ्या युवकांसाठी देखील युवा प्रशिक्षण योजना केली, त्याच्यात थोडी अडचण आली आहे, परत ती अडचण देखील दूर करणार आणि त्या युवा प्रशिक्षण योजना देखील सुरू होणार, त्यांच्या हाताला काम मिळणार, त्यांना रोजीरोटी मिळणार, हा देखील शब्द मी देतोय। इथे MIDC नाहीये, बरोबर ना, MIDC मी उदय सामंत यांना